यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते बीडमधून। बीडच्या अंबेजोगाईमध्ये भाजप नगरसेवकाचा तलवारीनं खून करण्यात आलेला आहे। विजय जोगदंड असं या भाजप नगरसेवकाचं नाव आहे। भाजपच्या या नगरसेवकाचा अंबेजोगाईमध्ये तलवारीनं खून करण्यात आलेला आहे। विजय जोगदंड असं या नगरसेवकाचं नाव आहे। अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच धक्कादायक अशी ही बातमी आपण बघतोय। बीडमध्ये भाजप नगरसेवकाची निर्घुणपणे हत्या झाली आहे। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। महेंद्र, काय दिगची माहिती? अत्यंत धक्कादायक घटना। नक्कीच स्नेहल, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। आज सायंकाळी 8 वाजताची ही घटना आहे। अंबाजोगाई शहरामधील परळीवेस या परिसरात काही किरकोळ भांडणं सुरू होते आणि ते भांडणं सोडवण्यासाठी भाजपचे नगरसेवक विजय जोगदंड या त्या ठिकाणी गेले। मात्र भांडणं सोडवत असताना अचानकपणे हल्लेखोरांनी यांच्यावरच हल्ला केला। धारदार शस्त्रांनी तलवारीनं त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। त्यात ते गंभीर जखमी झाले होते। त्यांना लागलीच अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचारादरम्यान तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। या हत्येमुळे अंबाजोगाई शहरामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। नक्की हल्लेखोर कोण होते या संदर्भात काही कळालंय का? पोलिसांशी संपर्क झालेला आहे। मात्र भांडणं कुणाचे होते हे कुणाला माहिती नव्हतं। मात्र हा जो खून करण्यात आलेला आहे ते भांडण सोडवण्यासाठी गेल्यानंतर त्यांची हत्या झालेली आहे असं सध्या पोलीस सूत्रांकडून माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अंबाजोगाईमध्ये भाजप नगरसेवकाची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। विजय जोगदंड असं त्यांचं नाव आहे आणि बीडमधल्या या हत्याकांडानंतर मात्र एकच खळबळ माजलेली आहे। संध्याकाळी 8च्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला।